पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ परभणी शहरामध्ये आज भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आली। या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। शहरातल्या विविध भागांमधून महिलांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभाग नोंदवला। बाईक रॅलीमध्ये महिला स्वतः वाहन चालवत सहभागी झाल्या, तर पदयात्रेतही उत्साहानं घोषणाबाजी करत त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला। परभणीतल्या शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वसमत रोड, परभणी या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये विविध क्षेत्रातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। कार्यक्रमादरम्यान महिला सशक्तीकरण या संदर्भातील संदेश देण्यात आले। महिलांनीही मोठ्या उत्साहात सहभागी होत हा कार्यक्रम केवळ कार्यक्रम नसून बदलाची सुरुवात असल्याचं दाखवून दिलं। परभणी येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष गौतम मुंडे यांच्या सुजाता नगरातील घरावर जयंती मिरवणुकीच्या वादातून आज 15 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजच्या सुमाराला पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला आहे। फायरिंग करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल संपूर्ण जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली। परभणी शहरातल्या सुजाता नगर पेडगाव रोड येथून निघालेल्या जयंती मिरवणुकीदरम्यान जयंती पुढे नेण्याच्या कारणावरून गौतम मुंडे व बनसोडे यांच्यात वाद झाला होता। त्यानंतर आज मुंडे यांच्या मुलाला फोन करून तुझ्या बापाचे पाय तोडतो अशी धमकी त्यांनी दिली। त्यानंतर ते मुंडे यांच्या घरी येऊन आपल्या रिव्हॉल्व्हरमधून त्याने गोळीबार केलाय। पिस्तुलातून निघालेल्या गोळ्या भिंतीला व काचावर लागून काचा फुटल्यात। या प्रकरणी नारळपेठ पोलिसात गुन्हा नोंद होत असल्याची माहिती मिळाली आहे। तर घटनास्थळाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट दिली आहे। जिंतूर शहरातल्या हुतात्मा स्मारक परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान एका युवकावर चाकून हल्ला करण्यात आल्याची घटना काल 14 एप्रिल रोजी सुमारे 8 वाजच्या सुमाराला घडली। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जयंती मिरवणूक गार्डन परिसरात पोहोचली असताना काही युवकांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला। या वादाचं रूपांतर शाब्दिक चकमकीमध्ये झालं। याच दरम्यान एका अज्ञात युवकानं सुशील डोंगरदेवे याच्यावर चाकून हल्ला केला। या हल्ल्यात त्याच्या उजव्या बरगडीवर तसंच दोन्ही मांडीवर वार करण्यात आले। गंभीर जखमी अवस्थेत डोंगरदेवे यांना तत्काळ जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथं प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व त्यांच्या पथकानं घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली। रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी जमल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली। आज सायंकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळाली नव्हती। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। परभणी शहरातल्या रविराज पार्क, पार्वती नगरातील सर्व रहिवासी मागील गेल्या 25 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदर्श जयंती मिरवणूक काढत असतात आणि तीच आदर्श परंपरा यावर्षी आपुलकीच्या माणसानं विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यांच्या अभिव्यक्तीला आणि कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला। 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा देखावा सादर करण्यात आला। या देखाव्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समता, न्याय आणि मूलभूत हक्कांसाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून देण्यात आली। चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचे चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेचे जिवंत चित्रण यावेळी करण्यात आलं। या प्रसंगातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील अस्पृश्यतेविरुद्ध उभारलेला लढा आणि सर्वांना समान हक्क मिळवून देण्याची त्यांची धडपड प्रभावीपणे मांडण्यात आली।
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेच्या तीव्र लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याचा धोका संभवतोय. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आणि आवश्यक खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना व आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत प्रस्ताव शासनाला सादर करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरात अभूतपूर्व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. भीमनगर, अशोकनगर, सिद्धार्थनगर व आंबेडकर नगर जयंती मंडळाच्या वतीनं गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भीमसैनिक व नागरिकांचा उसळलेला जनसागर पाहून शहरामध्ये उत्साह भारून गेला होता. दुपारी 1:30च्या सुमाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील भव्य कमानीपासून रथामध्ये मिरवणुकीला प्रारंभ झाला. सकाळपासूनच शहरातील प्रमुख मार्गांवर निळ्या झेंड्याची सजावट करण्यात आली. जय भीमच्या घोषणांनी आणि डीजेच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीनं वातावरण भारावून गेलं. युवक मंडळे आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडवले. मानवतेचे कैवारी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन जन्मभूमीवर 14 एप्रिल रोजी भीम जयंतीचा सोहळा एका अलौकिक तेजानं उजळून निघाला. मध्य प्रदेश शासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शासकीय भीम जयंती समारंभामध्ये सामाजिक कार्याचा धगधगता वारसा जपणाऱ्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा भीमरत्न पुरस्कारानं यथोचित गौरव करण्यात आला आहे. संबोधी अकादमीचे अध्यक्ष आणि समाजसेवेचं वृत्त अंगीकारलेले समाजभूषण डॉक्टर भीमराव हाती आंबेरे यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय स्तरावरील भीमरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भीम जन्मभूमी मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत पूज्यभंत डॉक्टर धम्मदीप महाथेरो हे होते. तर यावेळी सोसायटीचे सचिव राजेश वानखेडे यांची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनानं ट्रेन आणि डिमांड विशेष गाड्यांच्या धावण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या विद्यमान थांबे व वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. यामध्ये तिरुपती अकोला दर शुक्रवारी 17 एप्रिलपर्यंत, अकोला तिरुपती रविवारी 19 एप्रिलपर्यंत, नांदेड तिरुचेनूर शनिवारी 18 एप्रिलपर्यंत, तिरुचेनूर नांदेड रविवारी 19 एप्रिलपर्यंत, नांदेड धर्मावरम शुक्रवारी 17 एप्रिलपर्यंत, धर्मावरम नांदेड 19 एप्रिल 2026 पर्यंत, जालना तिरुचेनूर सोमवारी 20 एप्रिलपर्यंत आणि तिरुचेनूर जालना मंगळवारी 21 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय 30 मार्च 2026 अन्वये 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीनं 14 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोंशीकर, महिला व बाल कल्याण अधिकारी सभापती ऐश्वर्या चव्हाण, समाज कल्याण सभापती पार्वती मुंडे, जिल्हा परिषद सदस्य नवनाथ मुजमुले आदींची उपस्थिती होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यास करून जे संविधान भारताला दिलं त्यामुळे आपला भारत सुदृढ लोकशाही आरंभ होतोय. मजबूत भारताच्या लोकशाहीचा आधारस्तंभ बाबासाहेबांचं संविधान आहे. आज सर्व जग युद्धाच्या खाईत असताना भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित झालंय. इथं प्रत्येक भारतीय नागरिक सुरक्षित असून स्वतंत्रपणे आपले अधिकार अनुभवतोय, असं प्रतिपादन इंजिनियर
शंकर आजेगावकर यांनी केलं आहे. वसमत रोडवरील आबा ट्रेडर्स इथं महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप कारले, डॉक्टर श्याम देशमुख, अजय निर्मळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरते. परभणी जिल्ह्यात आर्थिक वर्षात 1704 रुग्णांना सुमारे 13,58,00,000 रुपयाची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीचा अर्जाचा निपटारा करणं आदी सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राऊड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रुग्णालय, धर्मदाय रुग्णालय, संस्था, दाते आदींचं सहकार्य लाभत असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे करण्यात आले. तसेच शहरातील विविध भागांमधून मिरवणुका काढण्यात आल्या असून जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष, डोळ्यात अभिमान आणि हृदयात कृतज्ञता घेऊन महिला, पुरुष, वृद्ध आणि बालक या मिरवणुकीत सहभागी झाले. जय भीमच्या घोषणांनी आकाश दणाणून गेलं आणि संपूर्ण शहर भीममय वातावरणानं भारावून गेलं. उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सोय लक्षात घेऊन गुलशन कॉर्नर, नागोबा मंदिर समोर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या 2 ठिकाणी थंड पाण्याचं वाटप करण्यात आलं. या सेवाभावी उपक्रमाला सर्व समाजबांधव यांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचं कौतुक केलं. या उपक्रमाचं आयोजन गौतम मराठे, उमेश शेळके, कचरू गोडबोले यांनी केलं होतं. आर्यवैश्य समाजाची कुलस्वामिनी श्री वासवी कन्याका परमेश्वरी माता यांचा जन्मोत्सव 26 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा यांच्या वतीनं करण्यात आले. यासाठी राज्यभरात तयारीला सुरुवात झाली आहे. या निमित्तानं राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गावोगावी शोभायात्रा, मिरवणुका, भजन, पूजन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये प्रतिमापूजन, गुलाल व पुष्पवृष्टी करत जयघोष केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे आंध्र प्रदेशातील पेनीगुंडा इथं असलेल्या जन्मस्थळी भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी जात असतात. महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्यासह गोविंद बिडवे, ज्ञानेश्वर महाजन, अनिल मराठकर, सदानंद मेडेवार, प्रदीप कोकडवार आदी पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुनील सुतारे, सतीश धोत्रे, सचिन आव्हाड, रामचंद्र वाकळे, अनिल कांबळे, पद्माकर वाकळे आदींची उपस्थिती होती. पूर्णा शहरामध्ये 15 दिवसापूर्वी नगरपालिका प्रशासनानं राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गटई कामगारांचे स्टॉल हटवण्यात आल्यानं चर्मकार समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत पूर्वीच्या ठिकाणी तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर अमोल गायकवाड, लिंबाजी गायकवाड, गजानन सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, विजय सोनटक्के, महादू जोगदंड, सुशील दळवी, सुशील गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.